हिंगोली मतदारसंघाचा मी किरण मुकार. आपण पाहता न्यूज 15 मराठी. आपण आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड तालुक्यातील हातडा या गावी. काका, ज्यावेळेस 2-3 दिवसावर निवडणूक आलेली आहे, तर जनतेचा कौल कोणाकडे आहे? भाजप सेनेत. कशामुळं, कारण काय आहे? भाजपचं सरकारच असं आहे की आजचे रस्ते, आजचे गोरगरिबाचे जे शेतकऱ्याला पैसे भेटायले, ते पैशामुळं, या रस्त्यामुळं, गाव पाणी पुरवठा या विषयामुळं हे जनता, आमचा कोण, जनतेचा म्हणजे माझा किंवा जनतेचा समजा, हे भाजप सेनेकडेच राहणार आहे. कारण आम्ही बाबूरावला मतदान करतो. ढाणकी शहरात माझ्यासोबत काही मुस्लिम बांधव आहेत. भाऊ, काय सांगशाल नेमकं? विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मतदान देणार की कोणत्या त्याच्यावर मतदान देणार? विकास पे मतदान देंगे हम. हो, जैसा कि मोदी साहब ने जो अभी विकास करे वो हिसाब से हमको चलना है. हमको ग्राउंड लेवल पे नहीं देखना है, ऊपर देखना है. देश चलाना है अपने को, देश का विकास देखना है अपने को पहली बात. इसलिए अपने मोदी साहब को मतदान करना है. मी प्रकाश मक्कालाल जयस्वाल, ढाणकीतील एक आप नागरिक, सामाजिक कार्यामध्ये सतत कार्यरत असतो. या निवडणुकीमध्ये स्थानिकपेक्षा राष्ट्रीय मुद्द्याला फार महत्त्व आलेलं आहे. आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी अत्यंत म्हणजे देशाच्या सीमेपासून ते अगदी गावातल्या ग्रामीण जनतेपर्यंत जे भरीव कार्य केलेलं आहे. त्यामुळं आम जनता ही मोदींच्या कार्यावर खुश होऊन उमेदवार पक्ष न बघता केवळ मोदींची कामगिरी याच्याकडे लक्ष देत मोदीच्या लेवलला असलेले, मोदींच्या भाजप पक्षाची युती असलेली शिवसेना बाळासाहेब यांच्या बाबूराव कोळी यांना भोगस मतांनी विजयी करतील